नमस्कार मित्रांनो. महाशिवरात्र हा शब्द कानावर पडला की डोळ्यासमोर येतो तो भगवान शिव आणि माता पार्वतीचा तो अलौकिक विवाह. पण तुम्हाला माहित आहे का की हा विवाह होण्यामागे किती मोठा त्याग, किती मोठा तपश्चर्या आणि किती रंजक घटना घडल्या आहेत. साक्षात मृत्यूवर विजय मिळवणारे महादेव आणि हिमालयाची कन्या पार्वती यांची ही प्रेमकथा केवळ एक कथा नसून ती या विश्वातील सर्वात मोठी शक्ती आणि भक्तीची गाथा आहे. आज आपण याच अलौकिक विवाहाचा प्रवास उलगडणार आहोत, जो ऐकल्यानंतर तुमचे मन भक्तीने भरून येईल. सतीचा त्याग आणि पुनर्जन्म. ही कथा सुरू होते माता सतीपासून. सती ही राजा दक्षाची कन्या आणि शिवाची पत्नी होती. पण आपल्या पतीचा झालेला अपमान सहन न झाल्यामुळे सतीने स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले. सतीच्या विरहात महादेव दुःखी झाले आणि त्यांनी जगापासून स्वतःला अलिप्त करून घेतले. ते घोर तपस्येत मग्न झाले. पण सृष्टीचे चक्र थांबत नाही. जगाला तारकासुराच्या दहशतीपासून वाचवण्यासाठी शिवांच्या पुत्राची गरज होती. त्यासाठी शिवाने पुन्हा गृहस्थाश्रमात येणे गरजेचे होते. त्यामुळे माता सतीने पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला. पार्वतीचा जन्म आणि बालपण. हिमालय राजा आणि राणी मैनावती यांच्या पोटी पार्वतीचा जन्म झाला. पार्वती इतकी सुंदर होती, पाहणाऱ्यांना जणू या विश्वातील सर्व अप्सरांचे तेज एकत्रित झाले आहे. हजारो सूर्य आणि चंद्राचे तेज तिच्या रूपात सामावले होते. ती मोठी होत असताना तिला वेदांचे आणि सर्व शस्त्रांचे ज्ञान मिळाले. वयाच्या 8व्या वर्षीच तिच्या मनामध्ये महादेवांप्रती ओढ निर्माण झाली होती. एके दिवशी देवश्री नारद हिमालय राजाच्या महालात आले. हिमालयने आपल्या लाडक्या लेकीची जन्मपत्रिका नारद मुनींना दाखवली. नारद मुनींनी ती पत्रिका पाहिली, थोडे स्मितहास्य केले आणि एक भविष्यवाणी केली. त्यांनी सांगितले, राजा पार्वतीचा पती एक महायोगी असेल. तो वनामध्ये राहणारा, भूतप्रेतांच्या सोबत वावरणारा आणि अमंगल वेश धारण करणारा असेल. हे ऐकून आई वडील काळजीत पडले. पण पार्वतीच्या मनात मात्र आनंद झाला, कारण तिला कळून चुकले होते की नारद मुनी ज्यांच्याबद्दल बोलत आहेत ते दुसरे तिसरे कोणी नसून आराध्य महादेव आहेत. दुसरीकडे तारकासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले होते की त्याला केवळ शिवांचा पुत्रच मारू शकेल. महादेवाने तर संन्यास घेतला होता. त्यामुळे तारकासुराने देवांना छळायला सुरुवात केली. इंद्राचे सिंहासन त्याने हिरावून घेतले. हतबल झालेले देव ब्रह्मादेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी उपाय सांगितला. शिवांचे मन पार्वतीच्या प्रेमात गुंतवावे लागेल, तरच पुत्रप्राप्ती होईल. देवानी कामदेवाची मदत घेतली. कामदेव महादेवांच्या तपस्येत विघ्न आणण्यासाठी गेले. त्यांनी आपल्या पुष्पबाणाने महादेवांच्या हृदयात प्रेमाचा अंकुर रुजवण्याचा प्रयत्न केला. पण महादेव क्रोधित झाले. त्यांनी आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला क्षणातच भस्म करून टाकले. महादेव तिथून अंतर्धान झाले. पार्वतीची सेवा अधुरी राहिली आणि ती दुःखी झाली. पार्वतीची कठोर तपस्या महादेवांना प्राप्त करणे इतके सोपे नव्हते. पार्वतीने ठरवले की आता ती केवळ तपस्येच्या जोरावर महादेवांना प्रसन्न करेल. तिने राजवाडा सोडला आणि जंगलात निघून आली. जिथे कामदेव भस्म झाले होते त्याच ठिकाणी तिने तपस्या सुरू केली. हे तप इतके कठोर होते की जगणे असे कधी पाहिलेच नव्हते. कडाक्याची थंडी असो किंवा मुसळधार पाऊस, पार्वती एका पायावर उभी राहून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत होती. पाणी सोडून दिले. अगदी झाडाची पाने खाणेही तिने बंद केले. म्हणून तिला अपर्णा हे नाव पडले. हजारो वर्षे उलटली तरी तिची निष्ठा ढळली नाही.
तिच्या तपाच्या उष्णतेने संपूर्ण ब्रह्मांड हादरू लागले. महादेवांची परीक्षा. शेवटी महादेवांचे मन द्रवले, पण त्यांनी पार्वतीची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी सप्त ऋषींना पार्वतीकडे पाठवले. ऋषींनी पार्वतीला समजवण्याचा प्रयत्न केला की अगं, तू कोणासाठी तप करत आहेस? तो तर स्मशानात राहतो, अंगाला राख लावतो. तू राजकन्या आहेस, तुला एखादा राजबिंडा पती मिळेल. पण पार्वती आपल्या निश्चयावर ठाम होती. ती म्हणाली, विवाह करेन तर शिवांसोबतच, नाहीतर मी अविवाहित राहीन. स्वतः महादेव सुद्धा एका ब्रह्मचार्याचे रूप घेऊन आले आणि त्यांनी स्वतःचीच निंदा केली. पण पार्वतीने त्यांना सडेतोड उत्तर दिले. तिची ही अढळ भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या खऱ्या रूपात दर्शन दिले. त्यांनी पार्वतीला वरदान दिले आणि लग्नासाठी होकार दिला. विवाहाचा तो अद्भुत सोहळा. महाशिवरात्र. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला हा विवाह निश्चित झाला. हा दिवस म्हणजे महाशिवरात्र. हा विवाह सोहळा या जगातील सर्वात आगळावेगळा सोहळा होता. महादेवांची वारात निघाली. या वारातीत सर्व देव, गंधर्व, यश तर होतेच, पण सोबतच भूत, प्रेत, पिशाच, नंदी आणि सर्व गण सुद्धा सामील होते. महादेवांनी चंद्रांना मुकुट घातला होता, अंगाला भस्म लावले होते. जेव्हा ही वरात हिमालय राजाच्या दारात आली तेव्हा वराचे रूप पाहून राणी मैनावती घाबरली. पण माता पार्वतीने महादेवांना विनंती केली की त्यांनी सुंदर रूप धारण करावे. मग महादेवाने चंद्रशेखर रूप धारण केले, जे पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झाले. ब्रह्मदेवांच्या उपस्थितीत हा विवाह संपन्न झाला. सृष्टीला तिची माता आणि पिता शिवशक्ती पुन्हा एकत्र मिळाले. महाशिवरात्रीचा हा दिवस उपवासाचा नाही, तर तो शिव आणि शक्तीच्या मिलनाचा उत्सव आहे. पार्वतीच्या त्यागातून आपल्याला शिकायला मिळते की जर भक्तीमध्ये शक्ती असेल तर साक्षात ईश्वरालाही प्रसन्न करता येते. या महाशिवरात्रीला तुम्हीही महादेवांच्या नामस्मरणात मग्न व्हा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तुमची ही श्रद्धा तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुम्हाला ही शिव पार्वती विवाहाची कथा कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि भक्तिभावाने लिहा ओम नमः शिवाय. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पौराणिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.